माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या येशूच्या रूपांतराचा सण आपण साजरा करीत आहोत. आज चर्च येशूच्या रूपांतराचा म्हणजे ट्रान्सफिगरेशन, द फीस्ट ऑफ ट्रान्सफिगरेशन, येशूच्या रूपांतराचा सण म्हणजेच परिवर्तन. रूपांतर म्हणजेच परिवर्तन आणि परिवर्तन म्हणजेच बदल, आणि बदल हा निसर्गाचाच नियमच आहे. म्हणूनच तर म्हणतात नथिंग इज परमनंट एक्सेप्ट चेंज. बीजाचे रोपात, रोपाचे फुलात आणि फुलाचे फळात रूपांतर होत असते. गव्हाचे दाण्याचे पिठात आणि पिठाचे भाकरीत रूपांतर होत असते. कोशाचे अळीत आणि अळीचे फुलपाखरात रूपांतर होत असते. पाण्याचे रूपांतर बर्फात किंवा वाफेत होत असते. आपण सर्व देखील निसर्गाचा एक भाग आहोत. मग परिस्थितीनुसार आपण सुद्धा बदलायला नको का? येशूच्या चेहऱ्यावरील बदल आम्हास काय दर्शवितो? हा बदल आजच्या घडीला आम्हाला आमच्यात, आमच्या जीवनशैलीत, आमच्या रूढी परंपरेत बदल घडविण्यासाठी आव्हान करीत आहे. असे बदल ज्यांच्यामुळे एक चांगला नवीन पायंडा पडेल, क्रांतिकारी पाऊल म्हणून ज्यांची इतिहासात नोंद होईल, आपल्या नवीन पिढीसाठी आणि अन्य समाजासाठी देखील असे बदल मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ ठरेल. कोरोना महामारीच्या काळात आमच्या एकूणच जीवनशैलीत, वावरण्यामध्ये खूप मोठे बदल घडून आलेले आहेत, जे आपण सर्वांनीच अगदी विना तक्रार स्वीकारलेले आहेत. मास्क, सॅनिटायझर, क्वारंटाईन, लॉकडाऊन, आयसोलेशन, वेबिनार, झूम, गुगल मीट असे अनेक अपरिचित शब्द आज नुसते ओळखीचेच नाही झाले, तर आपल्या नियमित जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. वी हॅव ॲक्सेप्टेड देम ॲज न्यू नॉर्मल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भावी पिढीसाठी योग्य वेळी असा बदल घडवून आणण्यासाठी पाऊल उचलणं आणि असा बदल स्वीकारण्यासाठी मनाचा मोठापणा दाखविणे ही प्रगत समाजाची खरी ओळख. आपण सर्व प्रगत समाजाचे प्रगत नागरिक आहोत. मग आपण आपली अशी ओळख निर्माण करणार आहोत की नाही? काळाची गरज ओळखून आज एका नाजूक आणि संवेदनशील विषयावर प्रबोधन करावेसे वाटते, आणि विषय आहे दफन की दहन, बॅरियल ऑर क्रिमेशन. दफन की दहन. माझा जन्म वसई धर्मप्रांतात झाला. त्या वसईचा मला अभिमान आहे. काही वर्षांपूर्वी माझे गुरु आणि माझे मित्र येशू संघीय फादर सॅबी कोरिया यांनी एक अतिशय धाडसी पाऊल उचललं. एका क्रांतिकारी विचाराचं, एका क्रांतिकारी बदलाचं. ते होतं श्राउड बॅरियल. आणि फादर सॅबीचं हे पाऊल जणू काही एका क्रांतीची सुरुवात ठरलं. त्यांनी जणू क्रांतीचा बिगुल वाजविला आणि बदल घडत गेला. मृतदेह कपड्यात गुंडाळून दफन करण्याचा पायंडा पडला गेला. आज घडीला वसई धर्मप्रांतात तो 100% स्वीकारला गेला आहे. श्राउड बरियल हा प्रयोग मुंबई, पुणे व आपल्या नाशिक धर्मप्रांतात देखील रुजावा हीच मनी इच्छा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, आणि आज गरज आहे ती दफन की दहन या विषयावर चिंतन करून योग्य निर्णयाकडे वळण्याची. 2 दिवसा अगोदर सेविन तुस्कानो ह्या मित्राची फेसबुकवरील विचार करण्यास भाग पाडणारी अशी पोस्ट वाचली. तो म्हणतो, माती असशी मातीस मिळशी. लहानपणापासून हे गीत आपण ऐकत आलो आहोत, आणि डोक्याला लावलेली राख म्हणजेच तू माती आहेस
आणि मातीत जाणार याचे प्रतीक आहे. भस्म बुधवारी आपल्या कपाळावर माती नाही तर झावळ्यांच्या रविवारी आशीर्वादित केलेल्या पात्यांची राख लावली जाते. माणूस मेल्यानंतर त्याच्या पार्थिव देहाची आपण दहन करून राख करावी व त्यानंतर ती आपल्या चर्चच्या दफनभूमीमध्ये पुरावी, हे माझे गेल्या 10 वर्षापासूनचे मत आहे. आणि ते माझे मत मी बऱ्याच वेळेला चर्चमध्ये व गावात मीटिंगमध्ये मांडले आहे असे तो म्हणतो. आपण चर्चमध्ये जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीला पुरायला नेतो तेव्हा मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. तिथे आधी पुरलेल्या व्यक्तीचे कपडे, हाडे, डोक्याचा भाग बाहेर येतो. त्यावेळी त्या देहाचे सर्व पावित्र्य निघून जाते व तो एक किळसवाना प्रकार वाटतो. करोनामुळे आपल्याला एक चांगला बदल करण्याची संधी आहे. चर्चमधील विधी आटोपले की विद्युत दाहिनीत शरीर दहन करून नंतर जर ती राख आपण दफन केली तर आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या भावनेला सुद्धा धोका पोहोचणार नाही असे मला वाटते. तू राख आहेस व तू जी राख होईल. आणि ह्या पोस्टवरील काही प्रतिक्रिया देखील मनाला पटल्या. एक युवक म्हणतो, जिथे जिभेवरील कम्युनियन जर हातात येऊ शकते तर हाही बदल आपण मान्य केला पाहिजे, कारण ह्यात आरोग्य हाच मूळ मुद्दा आहे. एक माजी नगरसेविका म्हणतात, प्रत्येक चर्चच्या सेमेट्रीमध्ये एक गॅस दाहिनी असावी. एक संवेदनशील प्रतिक्रिया. दहन किंवा दफन ह्यातील हवा तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना असावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, होय, नक्कीच मृत्यू एक नाजूक व संवेदनशील असा क्षण आहे. ह्या अशा वेळी चर्च नक्कीच आपणा सर्वांच्या मताचा आणि निर्णयाचा आदर करते. ह्या बाबतीत चर्चची नेमकी काय भूमिका आहे हे अगदी थोडक्यात पाहूया. 1963 साली व्हॅटिकन सांगते, मृत व्यक्तींचे दफन करणे हा जरी नियम असला आणि ख्रिस्ती धर्म जरी त्याला प्राधान्य देत असला तरी ख्रिस्ती धर्माचा दहनास विरोध नाही. जे कुणी दहनाची मागणी करतील त्यांना अंत्यसंस्कार विधी नाकारता येत नाही. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहिले, पेत्र, याकोब आणि येशू आणि योहान येशू सोबत आहेत. पेत्र, याकोब आणि योहान येशू सोबत आहेत. डोंगरावरील त्या भव्य आणि दिव्य अनुभवाने भारावून जाऊन पेत्र म्हणतो, प्रभूजी आपण येथेच राहू. येथे आपण पाहतो भान हरपलेला पेत्र. प्रिय बंधू भगिनींनो, परिस्थितीची जाण आणि भान ठेवून आपण काही बदल घडवूया आपल्यात आणि आपल्या रूढी परंपरेत. असे बदल आपल्या समाजाकडून येणे हे इतर समाजाला देखील अपेक्षित आहे, कारण आपला समाज आहे सुशिक्षित आणि विचारी. शेवटी त्या विधात्याकडे शक्ती मागूया, जेणेकरून परिस्थितीनुसार बदलण्यास आम्हाला शक्ती व धैर्य प्राप्त होवो.